नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील लेक्चरमध्ये आपण भूमितीतील मूलभूत संकल्पना पाहिल्या होत्या आणि काही प्रश्न पाहिले होते. त्या संकल्पनावर आधारित काही प्रश्न पाहूयात. पहा, एकदा रिव्हिजन घेऊयात. बिंदू म्हणजे आपण काय बघितलं होतं? बिंदू म्हणजे एकदम भूमितीतील छोटासा घटक अंकुचीदार कशाने, अंकुचीदार टोकाने किंवा अंकुचीदार वस्तूने एखाद्या कागदावर जर दाब दिला तर जी आकृती तयार होती त्याला बिंदू म्हणतात. बिंदूला नाव दिले जातात, स्मॉल लेटर वापरलं जातं जनरली. त्यानंतर आपण बघितलं छेदन बिंदू रेषांचा. जर दोन रेषा एका बिंदूतून छेदत असतील किंवा एकमेकांना छेदत असतील तर त्या बिंदूत छेदतात, त्यांना छेदन बिंदू म्हणतात. एक रेषीय बिंदू म्हणजे एका रेषेवर असणारे बिंदू आपण बघितलं होतं. एक रेषीय बिंदू म्हणजे एका रेषेवर असणारे बिंदू. नेक रेषीय बिंदू म्हणजे एका रेषेवर नसणारे बिंदू. रेषा दोन्ही बाजूला अमर्याद वाढणाऱ्या बिंदूंच्या संचाला रेषा म्हणतात. त्याच्यानंतर एक संपाती रेषा म्हणजे एका बिंदूतून जाणारी रेषा आपण बघितलं होतं. त्याच्यानंतर समांतर रेषा म्हणजे दोन रेषा, समांतर रेषा आपण पाहिलं नव्हतं. पहा, दोन रेषा जर एकमेकींना कधीच छेदत नसतील तर त्या समांतर रेषा आहेत असं म्हणता येतं. आणि समांतर रेषांमधलं अंतर कुठेही काढलं तर ते नेहमी सारखं येतं, म्हणजे त्या एकमेकांना कधीच छेदत नाहीत. रेषाखंड बघितलं होतं, दोन्ही बाजूला मर्यादित असल म्हणजे रेषाला जर मर्यादित केलं, रेषा म्हणजे अमर्याद असते, तर त्याचा मर्यादित भाग घेतला तर त्याला म्हणतात रेषाखंड. किरण म्हणजे एका ठराविक बिंदूपासून एका बाजूला अमर्याद वाढत जाणारी रेषा म्हणजे किरण. परस्पर विरुद्ध किरणांनी रेषा तयार होते, म्हणजे हा किरण इकडे एक आहे तिकडे एक आहे तर त्यापासून काय तयार होईल? रेषा. समांतर किरण म्हणजे असे किरण जे एकमेकांना कधीच छेदत नाहीत. प्रतल म्हणजे आपण बघितलं होतं, समांतर प्रतले म्हणजे एकमेकांना समांतर जे की न छेदणारे प्रतले. छेद प्रतल म्हणजे जे दोन प्रतल एकमेकांना छेदले तर ते रेषेत छेदतात, तेही आपण बघितलं होतं. पुढे पहा की काय पहा, हे दोन प्रतल एकमेकांना छेदतायत. कुठं छेदतायत? एका रेषेत छेदतायत. त्यावर प्रश्न येऊ शकतो. यावर प्रश्न पाहूयात. पहिला प्रश्न, परस्परांना छेदणाऱ्या रेषेतून किती प्रतले जातील? परस्परांना छेदणाऱ्या रेषा म्हणजे अशा रेषा. तर मला सांगा, ह्या परस्परांना छेदणाऱ्या रेषा आहेत, ह्या बोर्डवर आहेत, म्हणजे बोर्ड हे एक प्रतल आहे ना, तर यातून फक्त एक आणि एकच प्रतल जाऊ शकतं. ह्या एकाच प्रतलावर येऊ शकतात, दोन प्रतलावर येऊ शकत नाही. म्हणजे पहा, हे बोर्ड एक प्रतल आहे, मग ह्या रेषांमधून एकच प्रतल जाऊ शकतं, दुसरं प्रतल जाऊ शकतंय का? नाही. तर दोन परस्परांना छेदणाऱ्या रेषांमधून एक आणि एकच प्रतल जातं, कारण ह्या एकमेकांना छेदणाऱ्या रेषा एका प्रतलावर असतात, मग एक प्रतल जातं असं आपल्याला म्हणता येईल. परस्परांना छेदणाऱ्या रेषा म्हणजे अशा रेषा त्या एकाच प्रतलावर असतात, म्हणजे त्यातून एकच प्रतल जातं, यातून जास्त प्रतल जाऊ शकत नाहीत. दोन विरुद्ध किरणांपासून कोणती आकृती तयार होते? विरुद्ध म्हणजे हा एक किरण आणि त्याच्या विरुद्ध हा एक किरण. तर एक किरण इथून इकडे आहे, एक त्याच्या विरुद्ध आहे, तर कोणती आकृती तयार होते? तर दोन विरुद्ध किरणांपासून रेषा ही आकृती तयार होते. दोन विरुद्ध किरणांपासून कोणती आकृती तयार होते? रेषा ही आकृती तयार होते. सोबतच्या आकृतीत, पुढचा प्रश्न पहा, सोबतच्या आकृतीत रेषाखंडांची संख्या किती? तर अशा केसमध्ये जर रेषाखंड काढायचे असतील तर हे टिंब किती आहेत मोजायचे? 1 2 3 4 5. 5 आहेत ना, तर 5 गुणिले त्याच्या आधीची संख्या भागिले 2 एवढे रेषाखंड तयार होतील. जर असा प्रश्न आला तर लक्षात ठेवा, हे किती बिंदू आहेत मोजायचं. बिंदू आहेत 5, त्याच्या आधीची संख्या 4, 5 गुणिले 4 भागिले 2, 5 चौक 20 भागिले 2, तर याचं उत्तर येईल 10. तर किती रेषाखंड तयार होतील? 10. कोणते? पहिलं तर AB, नंतर AC, नंतर AD, नंतर AE, नंतर BC, BD, B, नंतर
CDCE नंतर D असे जर मोजले तर 10 रेषाखंड तयार होतील. मोजत बसायचं नाही, तेवढा आपल्याकडे वेळ नसतो. किती बिंदू आहेत रेषेवर तेवढे बिंदू गुणले त्याच्या आधीची संख्या भागिले 2, एवढं त्याचं उत्तर येईल. पुढे पहा, बिंदू C हा PQचा मध्यबिंदू आहे. ही PQ रेषा आहे किंवा तो रेषाखंड पाहिजे. त्याचं अंतर मर्यादित दिलेलं आहे 17 सेमी. PQ रेषाखंड आहे, इथं रेषाखंड पाहिजे. रेषाखंड PQ 17 आहे. C हा PQचा मध्यबिंदू आहे. तर विचारलंय CP किती मध्यबिंदू आहे म्हणजे निम अंतर होईल. मग हे होईल 8.5, हे होईल 8.5. मग CP किती 8.5. मग मध्यबिंदू म्हणजे काय? रेषाखंडाला मधोमध दुभागणारा बिंदू. रेषाखंडाचे समान 2 भाग करणारा बिंदू म्हणजे मध्यबिंदू होय. मग C जर मध्यबिंदू असेल तर हे निम्मे भाग होतील, समान 2 भाग होतील, 1/5. पुढे पहा, सोबतच्या आकृती जास्तीत जास्त किती रेषाखंड तयार होतील? तर पहिलं तर तयार होईल OA 1, दुसरा OB, तिसरा पहा OA 1, OB दुसरा, AB तिसरा, त्याच्यानंतर OC, OD. आता CD रेषाखंड तयार होईल का? एका रेषेत आहे की नाही? मग किती होतील? एवढे होतील. तर 1 2 3 4 5 किती रेषाखंड तयार होतील? 5 रेषाखंड. याच्या व्यतिरिक्त कोणता रेषाखंड तयार होईल का? याच्या व्यतिरिक्त रेषाखंड तयार होणार नाही. पहा OA 1, OB दुसरा, AB तिसरा, त्याच्यानंतर CO 1 आणि OD 1. C आणि D होणार नाही कारण ते एका रेषेत नाही आहेत. मग किती होईल? 5. पुढचा प्रश्न पहा, तीन नैकरेषीय बिंदूतून किती प्रतले जातील? 3 नैकरेषीय बिंदू असतील तर त्यातून 1 आणि 1च प्रतल जाईल. 3 नैकरेषीय बिंदूतून 1 आणि 1च प्रतल जाईल. कारण हे 3 बिंदू मांडता कसे येतात आपल्याला? 3 बिंदू एकाच प्रतलात मांडता येतात, एका आणि एकाच प्रतलात. म्हणजे 3 नैकरेषीय बिंदूतून किती प्रतल जाईल? 1च प्रतल जाईल कारण ते एका प्रतलावर मांडता येतात. रेषेवरील कोणत्याही 2 बिंदूंनी मर्यादित झालेल्या भागास काय म्हणतात? ही रेषा आहे, यातले 2 बिंदू घेतले रेषेवर आणि मर्यादित भाग केला तर ह्या भागाला म्हणतात रेषाखंड. व्याख्येवरून तुमच्या लक्षात येईल, रेषेवरील कोणत्याही 2 बिंदूंनी मर्यादित झालेल्या भागास काय म्हणतात? रेषाखंड. विरुद्ध किरणांची जोडी ओळखा असा प्रश्न आहे. विरुद्ध किरणांची जोडी ओळखा. पहा 8वा प्रश्न काय? विरुद्ध किरणांची जोडी ओळखा. ओके, विरुद्ध किरणांची जोडी म्हणजे एकमेकांच्या विरुद्ध असणारे किरण. हा किरण आणि त्याच्या विरुद्ध हा किरण आहे का एकमेकांच्या विरुद्ध? पहा, हा एक किरण आणि हा एक किरण एकमेकांच्या विरुद्ध म्हणजे OA आणि OB. किरण OA आणि OB हे विरुद्ध किरण होतील. विरुद्ध किरण म्हणजे एकाच बिंदूपासून 2 वेगवेगळ्या दिशांना गेलेले किरण एकदम एकमेकांच्या विरुद्ध दिशा असतील तर त्यांना विरुद्ध किरण म्हणतात. किरण AB आणि किरण BA यांच्या सामायिक बिंदूंनी काय तयार होते? किरण AB म्हणजे इथं A, इकडं B. किरण AB असा होईल. नंतर किरण BA, किरण BA म्हणजे इकडं किरण आहे तर यांच्यातून काय तयार होईल? रेषा AB. काय तयार होईल? रेषा AB तयार होईल. यांपासून रेषा AB तयार होईल. पण सामायिक बिंदू घेतले, सामायिक बिंदू म्हणजे हा बिंदू हा, तर मग तयार होईल रेषाखंड. काय तयार होईल? रेषाखंड. मग त्याला आपल्याला असं म्हणता येईल की रेख म्हणजे रेषाखंड जी की मर्यादित आहे. रेख AB. पुढे एकमेकास छेदणाऱ्या 2 प्रतलांच्या छेदनबिंदूंनी कोणती आकृती तयार होईल? 2 एकमेकास छेदणाऱ्या म्हणजे पहा, आता हे एक प्रतल आहे आणि ह्या प्रतलाला ह्या जर दुसऱ्या प्रतलाने छेदलं, असं जर छेदलं या प्रतलाला
या प्रतलाला दुसऱ्या बिंदूनी जर दुसऱ्या प्रतलाने छेदलं तर काय तयार होईल? एक रेष तयार होईल. काय तयार होईल? रेषा तयार होईल. याचं उत्तर येईल रेषा. कशा रेषा तयार होतील? कारण दोन प्रतल जर एकमेकांना छेदत असतील, असे हे एक प्रतल आहे तर इथं एका रेषेत छेदतात म्हणजे रेषा तयार होईल. मग जेव्हा रेषा एकमेकांना छेदतात तेव्हा बिंदू छेदतात, जेव्हा प्रतल एकमेकांना छेदतात तेव्हा रेषेत छेदतात. पुढे आपण बघितलं होतं कोन व कोनांचे प्रकार. कोन म्हणजे काय? दोन किरणांनी जर दोन किरणं एकाच बिंदूपासून निघत असतील तर त्या दोन किरणांच्या मधला जो भाग असतो त्याला कोन म्हणतात. एकाच आरंभ बिंदूपासून असणाऱ्या परंतु एकाच रेषेत नसणाऱ्या दोन भिन्न किरणामुळं जी आकृती तयार होते त्या आकृतीला कोन म्हणतात. आणि लेखन कसं करतात? कोन ABC, जो मधला पहा कोन ABC, जिथं कोन होतो तो शिरोबिंदू असतो. इथं हा शिरोबिंदू आहे. OAचा बी पासून A किरण पुढे गेलाय, बी पासून C किरण पुढे गेलाय, वाचन केलं जातं कोन ABC. कोनाचे गुणधर्म त्यात शिरोबिंदू असतो. शिरोबिंदू म्हणून म्हणजे जिथून दोन किरण सुरू झालेत तो बिंदू. किरण BA BC भुजा आहेत. कोनाच्या भुजा म्हणजे बाजू, एक आहे AB आणि एक आहे BC. कोनाचे अंतर्भाग बहिर्भाग, कोन असे तीन भागात विभाजन होते. हा अंतर्भाग आहे, हा बहिर्भाग आहे आणि बी कोन आहे. मेजर कोन ABC म्हणजेच अँगल ABCचे माप होय. जर आपण असं केलं ना तर याचा अर्थ ABCचं माप किंवा M म्हणजे माप कोन ABC. हे सगळं शाळेत व्यवस्थित तुम्हाला शिकवलेलं असणार आहे. कोनाचे माप 0 ते 180च्या दरम्यान असते. समान मापाच्या कोनाला एकरूप कोन म्हणतात. म्हणजे जर दोन कोन समान असतील, हा पण 40 अंशाचा, हा पण 40 अंशाचा, तर हे कोन कसे असतात? एकरूप असतात. पुढे पाहूयात कोनांचे प्रकार. कोनांचे प्रकार परत एकदा आपण रिवाइज करूयात. लघुकोन म्हणजे ज्या कोनाचे माप 90 अंशापेक्षा कमी किंवा 0 ते 90 अंश असते त्याला लघुकोन म्हणतात. ज्या कोनाचे माप एकदम एक्झॅक्ट 90 अंशाचे असते त्याला काटकोन म्हणतात. 90 पेक्षा जास्त 360 पेक्षा कमी त्या कोनाला विशाल कोन म्हणतात. त्यानंतर कोनांच्या जोड्या. संलग्न कोन म्हणजे एकमेकांच्या शेजारचे कोन ज्याच्यामध्ये एक बाजू कॉमन असते. रेषीय जोडीतील कोन म्हणजे एकाच रेषेवर तयार झालेले कोन. एका रेषेवर तयार झालेले म्हणजे पहा ही एकच रेषा इथं तयार झालेले कोन, यांची बेरीज किती असते? यांची बेरीज असते 180 अंश. रेषीय कोनांची बेरीज किती असते? 180 अंश. रेषीय जोडीतील कोनांची बेरीज असते 180. म्हणजे इथं जर बघितलं तर यांची बेरीज किती होणार आहे ह्या दोन्हींची? 180. का? कारण रेषीय कोन जो असतो तो 180चा असतो आणि त्याच्यामध्ये दोन कोन झाले तर त्यांची बेरीज होईल 180. त्याच्या पुढे काय बघितलं होतं पहा? पूरक कोन म्हणजे ज्या कोनांची बेरीज 180 होते दोन, त्या दोन कोनांना पूरक कोन म्हणतात. कोटी कोन ज्या दोन कोनांची बेरीज 90 अंश होते त्यांना कोटी कोन म्हणतात. कोन दुभाजक. कोन दुभाजक म्हणजे एका कोनाचे दोन भाग करणारा किरण. जर का एखादा किरण एखाद्या कोनाचे समान दोन भाग करत असेल, इथं जसं की 45 अंशाचे दोन भाग केलेत तर त्याला म्हणायचं कोन दुभाजक. पुढे पहा आणखी काय आपण बघितलं होतं? लंब रेषा. एखादी रेषा एखाद्या रेषेवर जर 90 अंशाच्या म्हणजे एखादी रेषा एखाद्या रेषेला 90 अंशाच्या कोनात दुभागत असेल तर त्याला म्हणायचं लंबरेषा. मग ती लंबरेषा दोन काटकोन करते, एक ह्या बाजूने आणि एक ह्या बाजूने. जेव्हा दिलेल्या दोन रेषेच्या छेदनबिंदूंजवळ तयार झालेला कोन काटकोन असेल तेव्हा त्या दोन रेषा एकमेकींना लंबरेषा असतात. म्हणजे पहा तर असं म्हणू शकतो की ही रेषा ह्या रेषेला लंब आहे किंवा ही रेषा ह्या रेषेला लंब आहे. लंब म्हणजे जर दोन रेषा एकमेकींना 90 अंशामध्ये किंवा काटकोनामध्ये छेदत असतील तर त्यांना काय म्हणायचं? लंबरेषा म्हणायचं आहे. चला प्रश्न पाहूयात आता.
138 अंश कोनाच्या पूरक कोनाचे माप किती? 138 अंशाच्या कोनाच्या पूरक कोनाचे माप म्हणजे 180 मधून 138 वजा करायचे. 180 मधून 138 वजा केले की आपल्याला त्याचा पूरक कोण मिळेल. 38 मध्ये 2 मिळवले 40 म्हणजे 180 मधून 38 वजा केले तर 42 अंश येईल. तर पूरक कोण म्हणजे दोन्हींची बेरीज 180 झाली पाहिजे. मग दोन्हींची बेरीज 180 आहे तर 138 अंशाचा कोण 180 मधून वजा केला की मिळालेला कोण पूरक कोण असेल 58 अंश. या कोणाच्या कोटी कोणाचे माप काढा म्हणजे 90 अंशातून जर 58 अंश वजा केले तर आपल्याला मिळतील 32 अंश. मग कोटी कोण म्हणजे दोन्हींची बेरीज 90 अंश व्हायला पाहिजे होती. मग 90 मधून 58 वजा केले तर आपल्याला मिळेल कोटी कोण. मी तुम्हाला आधीच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं 90 अधिक x या कोणाच्या पूरक कोणाचे माप सांगा. एक पूरक कोणाचे माप म्हणजे याला 180तून वजा करायचं. 180तून 90 तर वजा होतील मग काय राहील 90 आणि हे वजा x तर काय येईल 90 वजा x. दोन्हींची बेरीज 180 झाली पाहिजे म्हणून त्याला 180 मधून वजा करून मी इथं सांगतो पहा. 180तून 90 वजा x वजा केले तर 180तून 90 गेले 90 आणि वजा x 90 वजा x हा पूरक कोण असेल. हा काय असेल 90 वजा x पूरक कोण असेल. पुढे 180 वजा अ. आता इथं अ ऐवजी ऑप्शनमध्ये कॅपिटल ए आहे म्हणून मी ए करतो. 180 वजा ए या कोणाच्या पूरक कोणाचे माप किती. मग 180 मधून ए वजा झाला म्हणजे पूरक कोण ए असणार आहे. कारण एचा पूरक कोण म्हणजे 180 वजा ए जो की एक दिलेला आहे. मग ए हा पूरक कोण असेल 180 वजा एचा. कारण या कोणाचा पूरक कोण ए असेल कारण एचा पूरक कोण तो आहे. एका कोणाचे माप त्याच्या पूरक कोणाच्या मापाच्या 4 पट आहे. याचा अर्थ 1 पट 4 पट. दोन्ही मिळून पूरक कोण होतात. एक कोण आहे 1 पट दुसरा कोण आहे 4 पट. तर हा मुख्य कोण आहे हा त्याचा हा पूरक कोण आहे. दोन्ही मिळून होतात 5. 5 म्हणजे पूरक कोण होतात 5चे 5 त्रिक 15. तर एक भाग जो होणार आहे तो 36 होणार आहे. तर त्या कोणाचे माप किती. त्या कोणाचे माप 36 एक 36 अंश. 36 एक 36 अंश. आणि जर असं विचारलं असतं त्या दुसऱ्या पूरक कोणाचे माप किती तर 36 चौक 144 अंश उत्तर आलं असतं 144 अंश. पुढचा प्रश्न पहा. एका कोणाच्या पूरक कोण व कोटी कोण यांच्या मापाचे गुणोत्तर 14/5 आहे तर त्या कोणाचे माप किती. एकतर 2 प्रकारे सोडवता येईल. ऑप्शनवरून सोडवता येईल आणि दुसरं एक समीकरण बनवून सोडवता येईल. एका कोणाचा पूरक कोण होईल 180 वजा x आणि कोटी कोण होईल 90 वजा x. यांच्या कोणाचे गुणोत्तर 14/5 आहे. पहा पहिल्यांदा आपण बघितले पूरक कोण 180 वजा x 90. 18 पंचे 90. 18 पंचे 90 1 0 जसाचे तसा वजा 5x बरोबर 14 9. 14 9 126 1 0 जसाच तसा वजा 14x. 14x तिकडे जाऊन 5x मधून वजा होतील तर 9x राहतील. 14x मधून 5x वजा झाले 900 इकडे येऊन 1260 मधून वजा होतील 360 राहतील. x बरोबर 40 येईल. x बरोबर 40 आला याचा अर्थ x बरोबर 40 x बरोबर 40. तर आपल्याला विचारलं आहे त्या कोणाचे माप किती तर त्या कोणाचे माप किती 40 येईल. त्या कोणाचे माप येईल 40. ही एक पहिली पद्धत होती सोडवण्याची ज्यामध्ये आपण बघितलं पूरक कोण व कोटी कोण यांचे गुणोत्तर. पूरक कोण येईल जर कोण x मानला तर पूरक कोण येईल 180 वजा x. कोटी कोण येईल 90 वजा x. यांचं गुणोत्तर दिलं तर त्यावरून आपण सोडलं x ची किंमत काढली. पण ह्या पद्धतीने आपल्याला जायचं नाही आहे. आपल्याला काय सांगितलं आहे का एका कोणाच्या पूरक कोण व कोटी कोणाचे माप. तर सगळ्यात लहान ऑप्शन सोडून द्यायचं सगळ्यात मोठं ऑप्शन सोडून द्यायचं कारण जनरली ते उत्तर नसतं. मग याच्यामध्ये सोपं ऑप्शन कोणतं आहे 25 आणि 40 मध्ये 40 सोपं आहे. तर काय म्हटलं आहे एका कोणाच्या पूरक कोण व कोटी कोण. याचा पूरक कोण काय येईल याचा पूरक कोण येईल 140. याचा पूरक कोण काय येईल 140 आणि कोटी कोण किती येईल 50. तर याचं गुणोत्तर 14/5 होईल का. याचं गुणोत्तर 14/5 होतं आहे म्हणजे बरोबर आहे.
जर 25 घेतलं असतं तर याचं पूरक कोण काय येईल? 155 येईल का? पूरक कोण येईल 155 आणि कोटी कोण किती येईल? 65. तर होईल काय? 14/5 होईल का? 14/5 तेव्हाच होईल जर कोण 40 असेल तर त्याचा पूरक कोण येईल 140, कोटी कोण येईल 50 आणि दोन्हीचं गुणोत्तर होईल 14/5. चला पुढचा प्रश्न पहा. एका कोटी कोणाचे माप त्याच्या पूरक कोणाच्या 4/9 पट आहे तर त्या कोटी कोणाचे माप काढा. चला सोडवा तुम्ही. काय प्रश्न आहे? एका कोटी कोणाचे माप त्याच्या पूरक कोणाच्या 4/9 पट आहे तर कोटी कोणाचे माप किती? एका कोटी कोणाचे माप त्याच्या पूरक कोणाच्या 4/9 पट म्हणजे 9 पट पूरक कोण, हा कोटी कोण. मग विचारलंय कोटी कोणाचे माप किती. आता कोटी कोणाचं माप किती होणार आहे पहा, एक पद्धत सांगतो. कोटी कोण होणार आहे 90 - x, पूरक कोण होणार आहे 180 - x. मग कोटी कोणाचे माप पूरक कोणाच्या 4/9 पट 9 9 81 810 - 9x बरोबर 18 चोक 72 720 - 4x. इकडं जाऊन 4x 9x तिकडे येतील अधिक होतील तर होईल 5x. 720 तिकडे जातील इकडे 90. x बरोबर 18, x बरोबर 18 तर तो कोण होईल 18 पहा. तर तो कोण होईल 18. तो कोण 18 झाला तर आपल्याला विचारले तर त्या कोटी कोणाचे माप किती तर 18 चोक 72. कोटी कोण कितीचा होईल 72चा. कोटी कोण होईल 72चा. आता पहा जर कोटी कोण 72चा असेल, ही एक पहिली पद्धत होती ज्यामध्ये आपण बघितलंय का काय कोटी कोण आणि पूरक कोण. पहा कोटी कोण आणि पूरक कोण यांचे गुणोत्तर दिले. कोटी कोण म्हणजे 90 - x, पूरक कोण म्हणजे 180 - x. यांचं गुणोत्तर दिलंय 4/9. हे जर सोडवलं की तुम्हाला x ची किंमत मिळते. x म्हणजे कोण असतो, त्यांनी कोटी कोण विचारलाय. x म्हणजे 18 येईल तर कोटी कोण येईल 4 पट म्हणजे 18 चोक 72. आता दुसरी पद्धत सोडवण्याची. तर आपल्याला त्या कोटी कोणाचे माप विचारलेत. कोटी कोणाचे माप. मग जर कोटी कोण पहा, जर कोटी कोण 18 असेल पहा, मी लहान मोठं ऑप्शन सोडून देतो 18 आणि 72. जर कोटी कोण असेल 36, कोटी कोण जर असेल 36 तर त्याचा पूरक कोण किती? कोटी कोण 36 आहे म्हणजे मूळ कोण किती येणार आहे तर मूळ कोणातून 90 वजा करा, 30 वजा केले 60 54. मग 54 असेल तर याचा पूरक कोण किती येईल? मूळ कोण 54 आहे तर पूरक कोण येईल 126. किती येईल 126. यांचं गुणोत्तर 4 9 होत आहे का? 9 चोक 36 तर 9 9 होईल का? नाही होणार म्हणजे हे उत्तर येणार नाही, 36 उत्तर येणार नाही. मग हे किती येत आहे 4 त्रिक 12 4 32 येत आहे. तर दुसरं ऑप्शन चेक करू. जर कोटी कोण 72 असेल, हे चेक करू. दुसरं कोटी कोण जर 72 असेल तर कोण येईल 18. मग कोटी कोण 72 तर पूरक कोण काय येईल? याचा पूरक कोण येईल 180तून 18 वजा केले 10 वजा केले 170 8 वजा केले 162. पाहूयात 18 कोटी कोण 72 असेल तर पूरक कोण होईल 162 70 180 बरोबर. कोटी कोणाचे माप पूरक कोणाच्या 4/9 पट झाले पाहिजे. 18 चौक 72 आणि 18 9 162
म्हणजे बरोबर येईल 4×9 हे ऑप्शन 72 ऑप्शन बरोबर येईल. 72 ऑप्शन बरोबर आहे. पुढं एक कोणाचा पूरक कोण व त्याच्या कोटी कोणाच्या काय सांगितलंय एक कोणाचा पूरक कोण म्हणजे 180 वजा x 180 वजा x हा त्याच्या कोटी कोणाच्या म्हणजे 90 वजा x च्या किती आहे 2 4/5 म्हणजे 5 2 10 10 4 14/5 तर त्या कोणाचे माप किती तर मग तिरकस गुणाकार 18 पंचे 90 900 वजा 5x बरोबर 14 गुणिले 90 14 गुणिले 90 म्हणजे 126 1260 वजा 14x तिकडे जातील 5x वजा होतील 9x बरोबर 1200 उदाहरण झालेलं आहे बहुतेक x बरोबर 40 तर आपल्याला काय विचारलं आहे त्या कोणाचे माप किती तर त्या कोणाचे माप किती 40 अंश त्या कोणाचे माप येईल 40 अंश. पुढचा प्रश्न पहा एक कोणाचे कोटी कोण व पूरक कोण यांची बेरीज 190 येते तर त्या कोणाचे माप त्या पूरक कोणाचे किती पट असेल काय सांगितले पहा एका कोणाचा कोटी कोण व पूरक कोण यांची बेरीज 190 आहे. कोटी कोण येईल x वजा 90 पूरक कोण येईल कोटी कोण येईल 90 वजा x पूरक कोण येईल 180 वजा x पहा कोटी कोण काय येईल 90 वजा x पूरक कोण काय येईल यांची बेरीज किती दिली यांची बेरीज दिली 190 तर विचारले कोणाचे माप पूरक कोणाचे किती पट असेल ओके ठीक आहे यांची बेरीज दिली 190 बेरीज 190 म्हणजे कशी होईल 90 आणि 180 270 वजा 2x बरोबर 190 190 इकडे जातील 2x इकडे येतील यातून 270 मधून 100 गेले 170 90 गेले 270 मधून 100 गेले 170 मधून 90 गेले 70 गेले उरल 80 तर 2x बरोबर 80 तर x बरोबर 40 तर तो कोण आहे 40 तो कोण किती 40 आणि मग पूरक कोण काय येईल त्याचा 140 पूरक कोण काय येईल 140 काय विचारलंय तर त्या कोणाचे माप पूरक कोणाच्या किती पट असेल तर पूरक कोणाच्या किती पट असेल त्या कोणाचे माप असं विचारले तर सिंपल आहे 40 भागिले 140 2/7 पट किती पट असेल 2/7 पट कसं काढलंय कळलंय का कोटी कोण म्हणजे मानला 90 वजा x पूरक कोण म्हणजे मानला 180 वजा x त्यांची बेरीज केली 190 x ची किंमत काढली x वरून त्याचा पूरक कोण काढला. पुढचा प्रश्न 84 अंश मापाच्या कोटी कोणाचा पूरक कोण किती मापाचा असेल आता पहा 84 अंश मापाच्या कोटी कोणाचा 84 अंश मापाचा कोटी कोणाचा पूरक कोण किती मापाचा असेल मग 84 मापाचा जर पूरक कोण असेल तर त्याचा कोटी कोण काय होईल 6 अंश त्याचा कोटी कोण 84 अंशाचा कोटी कोण असेल तर त्याचा दुसरा कोण किती होईल 6 अंश त्याचा पूरक कोण काढायचा आहे मग याचा पूरक कोण काढायचा आहे याचा अर्थ दोन्हींची बेरीज 180 झाली पाहिजे म्हणजे 174 अंश येईल का तर त्याचा पूरक कोण 84 अंश मापाच्या कोटी कोणाचा पूरक कोण किती मापाचा असेल 84 अंश मापाचा कोटी कोण असेल तर त्याचा अंश कोण असेल 6 अंशाचा आणि त्याचा पूरक कोण असेल 174 अंशाचा. शेवटचा प्रश्न एक कोणाचा पूरक कोण हा त्याच्या कोटी कोणाच्या 7/2 पट आहे तर कोणाच्या कोटी कोणाचे पूरक कोणाचे माप किती ठीक आहे पहा एका कोणाचा पूरक कोण म्हणजे पूरक कोण म्हणजे 180 वजा x काय सांगितले
एका कोणाचा पूरक कोन